सर्वांना नमस्कार. आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा, भाग 48, अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 4 ते 6. गीता याचा अर्थ जी गेय आहे, जी म्हणजे जसं गद्य आणि पद्य अशा दोन भाग असतो. एक वाचण्यासारखं लेखात्मक स्वरूपात आणि एक गद्य हे कवितांच्या किंवा श्लोकांमध्ये बद्ध असलेलं. गीता ही गेय आहे आणि ही भगवद्गीता आहे. ही भगवंतानी सांगितलेली गीता आहे. अशी उद्धवाची गीता आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गीता आपल्याकडे आहेत, पण भगवद्गीता ही प्रत्यक्ष भगवंताने सांगितली असल्यामुळे त्याचं थोडंसं महत्व अधिक आहे इतर गीतेंपेक्षा. आणि अशा ह्या गीतेचा आपण गेल्या 47 भागांपासून अतिशय दीर्घकालीन असा प्रवास करतो आहोत. आणि ह्या प्रवासाचं उद्दिष्टही आपण ठरवलं आहे की शोध स्वतःचा घ्यायचा आहे. आणि हा स्वतःचा शोध घेता घेता अनेक काही गोष्टी गवसतील, अनेक काही गोष्टी सापडतील, स्वतःमधलंच एक वेगळेपणही जाणवू शकेल. पण तो सगळा त्या मूळ उद्दिष्टाचा केवळ बाह्य भाग आहे, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मागील भागाच्या वेळेला आपल्याला प्रवासाच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रवास सुरक्षित व्हावा, आनंदी व्हावा यासाठी आपण काय करावं याची ही माहिती आपल्याला मागच्या भागात दिलेली आहे. स्वयंप्रेरकचे आदर्श स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी वंदन. ज्यांनी आपल्या कृतीतून, आपल्या कर्मातून योग शिकवला आणि ज्यांनी आपल्या ज्ञानातून संपूर्ण विश्वभर भारतीय परंपरा, भारतीय योग आणि ज्ञानाच्या कवडसे उघडले, ज्ञानाची दारं सगळ्यांसाठी खुली केली, असे स्वामी विवेकानंद या दोन्ही पवित्र वंदनीय अशा व्यक्तिमत्वांना स्वयंप्रेरकच्या वतीनं वंदन. स्वयंप्रेरकचं ब्रीद वाक्य असलेलं स्वामीजींचं वाक्य, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. खरं तर हे वाक्य खूप छोटंसं आहे, साधंसं आहे, अर्थ साधासा आहे, परंतु हे वाक्य जगणं हे फार कठीण काम आहे. परंतु दिशा हरवलेल्या प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या जीवासाठी हे वाक्य तितकंच प्रेरणादायी आहे. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. त्यामुळे खचून न जाता सदैव स्वतःला प्रेरणास्थानी ठेवून जीवनाचा मार्ग क्रमित जा. आजच्या या 48व्या भागाच्या निमित्तानं भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम. आणि आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया. गेल्या 47व्या भागांमध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. ज्ञान योगाच्या गोष्टी पाहिल्यात, कर्मयोगाच्या गोष्टी पाहिल्यात, ते कसं इम्प्लिमेंट करावं हे पाहिलं. तर खरं तर कर्मयोग का सांगायची वेळ आली, तर ज्या वेळेला भगवंतानी द्वितीय अध्यायामध्ये सांख्य योगाच्या निमित्तानं ज्ञान सांगितलं. आता हे ज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, परंतु ते इम्प्लिमेंट करायच्या वेळ आली की मात्र अवघड व्हायला लागतं.
मग ते इम्प्लिमेंटेशन कसं असायला पाहिजे? उदाहरणादाखल आपल्या मनात दुःख निर्माण झालं, नैराश्याची परिस्थिती निर्माण झाली, की आपण देवाकडे जातो, देवाच्या मंदिरात जातो, देवाचं नाव घेतो आणि मग आपल्याला छान वाटतं, आनंददायी वाटतं आणि आपण पुन्हा आपल्या कामामध्ये रुजू होतो आणि जे काही संकट असेल किंवा जे काही दुःख असेल त्याच्यामध्ये आपण त्याचा सामनाही करायला तयार होतो. पण पुन्हा एक अवस्था येते, पुन्हा नैराश्य येतं, मग पुन्हा आपण ईश्वराकडे जातो. तर आता हे काय आहे, की आपल्याला सातत्याने त्या गोष्टीची आवश्यकता भासते. कारण आपल्यापासून तो दूर आहे, अशी आपली एक भावना असते. आणि मग त्याच्या जवळ आपण गेलो, की आपल्याला छान वाटतं आणि तो आपला नित्याचा अनुभवही असतो. मग त्यासाठीच कर्मयोग भगवंतांनी सांगितला, की आपलं संपूर्ण जीवन आहे. कारण आपल्याला असं वाटतं, की आपण जिथे आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, तिथून दुसरीकडे कुठेतरी गेलं किंवा आपली परिस्थिती बदलली, की आपण आनंदी होऊ. आणि मग त्यासाठी आपण विविध पर्याय शोधत असतो. मग कधी अगदी जसं मंदिरात जायचं आपण एक प्रयत्न करतो. बाहेर फिरायला जातो. छानसा पिक्चर पाहतो, गाणी ऐकतो, व्हिडिओ पाहतो, मित्रांसोबत जातो. काही ना काहीतरी आपण प्रयत्न करतो, की परिस्थिती बदलली, की आपल्या आयुष्यात आलेलं जे नैराश्य आहे ते बदलेल. परंतु आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव असतो, की ती गोष्ट जी काही बदलते ती केवळ तात्पुरती असते. म्हणजे मला कितीही एखादा पदार्थ छान आवडत असला, तो खाल्ल्यानंतर आनंदही होत असला, तरी पुढच्या काही वेळानंतर मी पुन्हा माझ्या मूळ ठिकाणीच असतो. मी ती गोष्ट अति करू शकत नाही. मग कर्मयोग काय शिकवतो, की तो जो आनंद आहे, जो तुम्हाला असं काहीतरी वेगळं केल्याने जो लाभतोय, तो तुम्हाला तुमच्या डेली रूटीनमध्ये प्रत्येक काम करत असताना कसा मिळू शकेल? तुमचं अध्यात्मामध्ये जर तुम्हाला आनंद वाटत असेल, तर तुमचं संपूर्ण जीवन अध्यात्ममय कसं होईल? म्हणजे कर्मयोग आहे. मग तुम्ही तुमचं काम करताय, जेवण करताय, स्वयंपाक बनवताय, ऑफिसमध्ये जाताय, व्यवसाय करताय, शाळेत जाताय, शिकवताय, शिकताय, काय असेल ते, वयस्कर असाल. प्रत्येक ठिकाणी सुद्धा हे तुम्हाला ज्ञान वापरता येऊ शकतं, म्हणजे कर्मयोग. की तुम्हाला इथून काहीतरी वेगळं करायचं आणि मग ज्ञान संपादन होईल, अशातला काही भाग करायची आवश्यकता नाही. तर तुमचं आहे ते जीवन फक्त वेगळ्या पद्धतीनं जर जगलात, तर ज्ञान मिळेल. हे भगवंतांनी आपल्याला कर्मयोगाचा अध्यायामध्ये शिकवलं आणि आता त्याच्या पुढच्या भागाकडे किंवा त्याचाच पुढचा अध्याय भगवंत आपल्याला इथे सांगतोय. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमाला सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. कैसे आगळिक दैवाची, जे गंगा वोळली अमृताची, होका जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाच घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. गीतेच्या 4थ्या अध्यायाचं विश्लेषण करताना किंवा त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींनी ही केलेली सुरुवात आहे. अतिशय कमी शब्दात, पण ही गीता कानावरती पडण्याची काय महत्व आहे आणि कोणाच्या कानावरती ही पडणार नाही याविषयी माऊली फार सुंदर रूपकात्मक आपल्याला सांगतात, की जी इंद्रिय, माणसाची जी पंच इंद्रिय आहेत, जी इंद्रिय विषयोभोगामध्ये इतकी लुप्त झालेली आहेत, की त्या विषयापलीकडे त्याला काहीच दिसत नाही, सुचत नाही. अशा इंद्रियांना आज खऱ्या अर्थाने भगवंताच्या ज्ञानाचा लाभ होतोय.
यापेक्षा भाग्याचा क्षण तो कोणता? आजपर्यंत ह्या श्रवणेंद्रियांना म्हणजे कानांना जे ज्ञान काल्पनिक वाटत होतं, ते आज प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकायला मिळतंय. यापेक्षा मोठं महत्भाग्य असं त्या श्रवणेंद्रियांचं काय असेल? रूपक माऊली कसे वापरतायत बघा. जैसा पंचम आलापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला झाला विनोदू कथेचा इये. की जसं सकाळी किंवा पहाटेच्या वेळेला अगदी आपण सकाळी उठतोय आणि त्यावेळेला कोकिळेचा मंजुळ सूर आपल्या कानावरती जर पडत असेल, तो स्वर जो आहे, तो अतिशय आनंददायी असा स्वर जो कानावरती पडतो, तशी अवस्था ह्या श्रवणेंद्रियांची झाली आहे. अत्यंत मधुर असा तो आवाज, सुगंधित करून टाकणारा आणि रुची निर्माण करणारा असा हा ज्ञानाचा आवाज या श्रवणेंद्रियांच्या कानावरती पडतोय. पण पुढे माऊली म्हणतात, आपल्यालाही बऱ्याचदा असं वाटतं, आपणही कदाचित प्रयत्न करत असाल, की हे गीता सेशन जास्तीत जास्त लोकांनी ऐकावं, चांगला परिणाम होतो वगैरे वगैरे. मग का नाही ते जॉईन करत? माऊलींनी फार सुंदर त्याच्यावरती भाष्य केलंय. कैसी आगळिक दैवाची, दैव म्हणजे नशीब, नशिबाची कशी आगळीक आहे, जे गंगा वोळली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे, गीता आख्य हे. की जणू गंगा जी आहे ती प्रत्यक्ष आपल्याकडे आलेली आहे, किंवा श्रोतयांचे जे काही जपतप त्यांनी केले असतील ते सगळं पुण्य एकाच वेळेला फळाला आलंय, असं काहीतरी झालंय आणि म्हणून ही गीता त्यांना कानावरती पडते आहे, ऐकायला मिळते आहे. पण साधारणतः कावळ्याला रात्री दिसत नाही, आपल्याला माहिती आहे, सूर्यास्त झाला की त्याला काही दिसत नाही. असे ज्यांची दृष्टीच गेलेली आहे, त्यांना तुम्ही कितीही सूर्य, कितीही प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा उपयोगच काय? बहिऱ्याच्या कानावरती कितीही मंजूळ सूर त्या बासरीचे जरी वाजवले, तरी उपयोगच काय? तसं साक्षात भगवंत जरी हीच गोष्ट सांगत असेल, तरी ज्याला ती घ्यायचीच नाही, जो विषय सुखात इतका लुप्त झालेला आहे, त्याच्यासमोर भगवंताची ही गीता वाचून तरी उपयोग काय? आणि त्यापुढे माऊली अर्जुनाचं भाग्य वर्णन करताना असं म्हणतात, की संजय जो आहे तो धृतराष्ट्राला असं म्हणतो, की हे धृतराष्ट्रा, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. की जे भगवंतानी स्वतःच्या वडिलांना वासुदेवाला नाही सांगितलं, आईला देवकीला नाही सांगितलं, भाऊ बलरामाला जे नाही सांगितलं, ते अर्जुनाला सांगतोय. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिक, यातेची आधी. की माता लक्ष्मी ही तर भगवंताच्या अत्यंत जवळची आहे, परंतु तिच्या वाट्याला सुद्धा जे भाग्य आलं नाही, ते जे प्रेम आहे ते त्या माता लक्ष्मीला मिळालं नाही, परंतु ह्या अर्जुनाला भगवंत अत्यंत कळवळून हे सांगतोय. काय त्या भगवंताचं त्या अर्जुनावर प्रेम असेल याचा आपण विचार करायला हवा. सनकादिकांची या आशा वाढीनल्या होतिया किर बहुअसा, परी त्याही येणे माने यशा, येतेची ना. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य. मान, मरातब, प्रतिष्ठा, अनुभव, ज्ञान, असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, की हे ज्याच्याकडे जास्त त्याला भगवंत जास्ती
कृपा करतो त्याच्यावरती. मग अनेक जण आपल्या ज्ञानाचा अहंकार करतात, पदाचा, प्रतिष्ठेचा अहंकार व्यक्त करतात, की मलाच सगळं माहिती आहे. माझ्यावरती काय ते विशेष कृपा आहे. एखादा पुजारी असेल, जो भगवंताच्या रोज पूजा अर्चा तिथे करत असेल, तर त्याला असं वाटतं, की माझ्याशिवाय जवळचा असा कोणीच भगवंताचा नाही. परंतु माऊली इथे स्पष्ट करतात, की साक्षात माता लक्ष्मी जी आहे, ती अत्यंत भगवंताच्या जवळची आहे. पण तिच्या वाटेला जे प्रेम आलं नाही, ते अर्जुनासारख्या आपल्या प्रिय सख्यावर, भक्तावरती भगवंतानी केलेलं आहे. आणि हा आपण तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंताची सांगितलेलं स्पष्टीकरण ऐकलेलं आहे, की जे त्यांनी सूर्याला सांगितलं, सूर्याने त्याच्या मुलाला विवस्वानाला सांगितलं, मग इक्ष्वाकूला सांगितलं, असं जे गूढ ज्ञान आहे ते अर्जुना मी तुला सांगतो आहे. यापेक्षा महत्भाग्य काय, की एवढं स्वतः भगवंतानी ज्या सूर्याला सांगितलंय तेच ज्ञान भगवंत इथे अर्जुनाला सांगतोय, आणि पर्यायाने आपलं सगळ्यांचं भाग्य इतकं थोर की ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जर कदाचित ह्या ऋषीमुनींनी हे सगळं लिहूनच ठेवलं नसतं, तर आपल्यापर्यंत हे पोहोचलंच नसतं. जर भगवान व्यासांनी जर ती दिव्य दृष्टी संजयाला दिलीच नसती, तर धृतराष्ट्राला ती गोष्ट कळलीच नसती. परंतु एवढं सगळं असून सुद्धा जे माऊलींनी रूपक दिलं, त्याप्रमाणे की एखाद्याच्या जवळ भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, अजून कुठला धर्मग्रंथ असेल, चार ज्ञानाच्या चांगल्या गोष्टी असतील, पण कुठली गोष्ट त्यांनी वाचावी, जी वाचली आहे ती डोक्यात त्याचा प्रकाश पडावा, ज्याचा प्रकाश पडलाय त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, ज्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय त्याचा एक्सपिरियन्स व्हावा, आणि त्या एक्सपिरियन्स मधनं त्याची प्रगती व्हावी, हे सर्वतः नियतीवर अवलंबून. नाहीतर ज्ञानेश्वरीचं पुस्तक म्हटलं तर अगदी 200-500 रुपयामध्ये सहज विकत घेता येऊ शकतं. अवघड ते काय आहे? पण सगळ्यांनाच ती बुद्धी होत नाही. ज्यांची झाली त्यांनी ते घरी आणलं, त्याच्यानंतर ती वाचायची बुद्धी होत नाही. वाचायची बुद्धी जेव्हा केव्हा होते, त्या वाचल्यानंतर त्यात कळण्याची बुद्धी होत नाही. ते जरी कळलं तरी त्याचं इम्प्लिमेंट करण्याची बुद्धी होत नाही, आणि जे इम्प्लिमेंट झालंय त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा याची बुद्धी होत नाही. पर्यायानं ही सगळी गोष्ट नियतीच्या अधीन आहे, आणि तोच आजचा आपला विषय आहे, जो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. चौथ्या श्लोकाकडे जाऊया. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेद्विजानीयाम् प्रोक्तवानिति. मागील श्लोकामध्ये जो भगवंतानी सांगितलं की मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं, मग त्याची परंपरा त्यांनी सांगितली, त्यावर अर्जुन हा प्रश्न विचारतो, आणि स्वाभाविक आहे. अर्जुन असं म्हणतो, अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, भवतः तुमचा जन्म जन्म अपरम अर्वाचीन म्हणजे आधुनिक आहे, आत्ताचा आहे, च आणि विवस्वतः सूर्याचा जन्म जो आहे परम फार प्राचीन आहे, म्हणजे अगदी कल्पाच्या आरंभी झालेला. इति ही गोष्ट कथम कशी विजायनीयाम मी समजू की त्वम तुम्हीच आदौ कल्पाच्या आरंभी सूर्यम सूर्याला एतद हा योग प्रोक्तवान सांगितला होता. अर्जुन असं म्हणतो भगवंताला, हे भगवंता, की तुझा आणि माझा जन्म तर आत्ताच्या अलीकडच्या काळातला आहे, काही वर्षांपूर्वीचा आहे, आणि तू असं म्हणतोस की मी हा योग हे ज्ञान सूर्याला सांगितलेलं आहे, पण सूर्याचा जो जन्म आहे तो ह्या कल्पाच्या सुरुवातीचा आहे, अत्यंत प्राचीन आहे, की ज्याचा उगमही कोणाला माहित नाही. मग तू जे असं म्हणतोयस की मी त्या सूर्याला हा योग सांगितला, माझ्या बुद्धीला काही पटत नाही, समजावून सांग. बघा, प्रश्न विचारण्याची पण एक जी एक नम्रता आहे, ही या अर्जुनाच्या प्रश्नातून आपल्याला जाणवते. की आता समोर खर तर आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे, युद्धाच्या प्रसंगावरती आहोत आपण, आणि तो एक एक ज्ञान आपल्याला देतो आहे. अशा वेळेला आपल्याला एखादी गोष्ट पटलेली नाही, तर ती सांगण्याची सुद्धा एक किंवा विचारण्याची पण एक पद्धत आहे, आणि ती नम्रता जी शिष्याकडे असायला पाहिजे.
की समोरचा जे सांगतोय ते सगळं तुम्हाला पटेलच अशातला काही भाग नाही, परंतु ती विचारण्याची जी नम्रता जी आहे ती आपण इथे अर्जुनाकडनं शिकू शकतो. तो असं म्हणतोय की तू हे जे सांगितलंस की सूर्याला पण मीच सांगितलंस, तर हे कसं काय आहे? मला काही समजत नाही, मला हे पटत नाही. आणि तू तर अगदी माझ्या पुढचा आहेस, माझ्यापेक्षा थोडासा मोठा आहेस. आणि सूर्य तर अत्यंत प्राचीन आहे, ज्याचं कोणालाच माहित नाही तो व्यवस्वान मनू कोण आहे हे तर आमच्या बापदाद्यांना सुद्धा माहित नसेल. हे अतिशय प्राचीन आहे आणि तू म्हणतोस की तू त्यांना सांगितलं कसं. आणि आपल्याला असं वाटेल की अर्जुन काय वेडा आहे, स्वतः परमेश्वर तिथं उभा आहे आणि परमेश्वराला काय असले प्रश्न विचारतोय. पण स्वतः परमेश्वर उभा आहे हे अर्जुनाला कुठे माहिती आहे. तो तर त्याचा एका सख्याला तो प्रश्न विचारतोय. आणि स्वाभाविक आहे हा प्रश्न पडणं की हे कसं शक्य आहे. आपली बुद्धी ही अतिशय मर्यादित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आधुनिक विज्ञानाने हे सुद्धा सिद्ध केलेलं आहे की आपल्या मानवी मेंदू जो आहे तो खरं तर खूप शक्तिशाली आहे. प्रचंड स्टोरेज आहे त्याच्यामध्ये. अगदी त्याचे किती बाईट्स मध्ये त्याचं स्टोरेज आहे हे पण डिटेलमध्ये शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे. तरी सुद्धा त्याच्या अगदी काही प्रमाणात माणूस जो आहे ते त्या बुद्धीचा उपयोग करतो. बाकी बुद्धी जी आहे ती त्याची वापरली जात नाही. परंतु क्षमता आहे. मग अशा या सामान्य बुद्धीला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की हे कसं शक्य आहे बाबा, इतक्या लाखो वर्षांपूर्वी जो सूर्य आहे त्याला ह्यांनी सांगितलं असं म्हणतोय. हाऊ इज इट पॉसिबल. आता याचं उत्तर आणि त्याचं डिटेलिंग मध्ये जे आपल्याला चिंतन करायचं आहे ते आपण पुढच्या श्लोकामध्ये करूया, दोन्ही श्लोक एकत्रित करून. भगवंत आता उत्तर देत आहेत. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मनि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, मे माझे च आणि तव तुझे बहुनी पुष्कळ जन्मानी जन्म व्यतीतानी होऊन गेलेले आहेत. तानी ते सर्वाणी सर्व त्वम तू न वेत्थ जाणत नाहीस. किंतु परंतु अहम मी वेद जाणतो. भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझे आणि तुझे यापूर्वी पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. ते सर्व तुला काही माहित नाही, पण मला माहिती आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडत असतो, मी इतकी मेहनत करतोय, कष्ट घेतोय, परंतु अपेक्षित यश जे पाहिजे ते काही मिळत नाही. पण आपल्या आजूबाजूला असे अनेक असतात, अगदी आपल्या घरातले असतात, मित्र परिवारातले असतात, आजूबाजूचे असतात. अगदी विनासायास त्यांना बऱ्याच गोष्टी सहज मिळत जातात. त्यांची योग्यता पण नसते, तरी सुद्धा त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. अनेक श्रीमंत लोकांच्या बाबतीतही असं होतं. खरं तर ती योग्यता नाहीये ती पैसा सांभाळण्याची, परंतु गडगंज संपत्ती आहे. आणि जो बिचारा गरीब प्रचंड कष्ट करतोय, त्याला खरंच पैशांची गरज आहे, तो मात्र मोहताज आहे त्या पैशांसाठी. जे साधं जगाचं एक सूत्र आहे किंवा नियम आहे, जो वजन उचलू शकतो, जो वजन उचलू शकतो त्याला ते कमवता येत नाही. आणि जे ते कमवू शकतो जो व्यक्ती, त्याला ते वजन उचलता येत नाही. हे आपण अनेकदा पाहतो की भाजीवाले असतील, दुकानदार असतील, अनेक अनेक गोष्टींमध्ये हे तुम्ही बघू शकता की जी गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची असते, ती गोष्ट सामान्य एखादा दुकानदार किंवा रस्त्यावरचा जो व्यावसायिक आहे तो ती विकत असतो. खाण्याच्या वस्तू असतात. जो पिकवतो त्यालाच खाता येत नाही. घेणारा मात्र बिंदास घेतो. पण जो घेतोय त्याची पिकवण्याची क्षमता नाही. तो ते पिकवू शकत नाही.
हमाल जो असतो तो प्रचंड ओझं खांद्यावरती घेऊन आपले सामान घेऊन प्रवाशांचा जातो. परंतु एवढं सामान एवढा प्रवास करण्याची मात्र त्या हमालाची काही त्याला तेवढी संधी मिळत नाही किंवा परिस्थिती तशी निर्माण होत नाही. तो बिचारा आयुष्यभर ओझी वाहत राहतो. मग असं का घडतं? आणि त्या प्रश्नाचं उत्तर ह्या दुसऱ्या या श्लोकामध्ये भगवंत इथे सांगतो. आपण मागेही बघितलं कर्मयोगाच्या भागामध्ये, या जगात कुठलीही गोष्ट ही नष्ट होत नाही. आणि ऑफकोर्स एनर्जी कन्झर्वेशन जो लॉ आहे त्याच्यानुसार सुद्धा ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. ती फक्त एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित होत असते. व मी माझ्या आयुष्यात जे काही कर्म करतो, हे कर्म कधीच नष्ट होत नाही. प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलं आहे. अनेकदा आपल्याला असा एक समज असतो आणि आपण तो आजूबाजूलाही पाहू शकता, की वरवर आपण कितीही चांगलं काम केलं म्हणजे आपण खूप महान आहोत. मग आपल्याला खूप पुण्य मिळेल. एखाद्या ठिकाणी ₹1,00,000 देणगी दिली. तो सगळीकडे त्याचा गाजावाजा करतो, पाटी लावतो, सत्कार होतो त्याचा, की यांनी एवढं-एवढं दान केलेलं आहे. तर त्याला वाटतं, "वाह! आपण किती मोठं काम केलंय आणि ह्याचं पुण्य आपल्याला खूप मिळेल." पण भगवंताचा नियम असं सांगतो, की तुम्ही काय कृती केली आहे, याला काहीच महत्त्व नाही. त्या कृतीमागचा तुमचा भाव काय आहे, तो नोट होतो आणि त्याच्यानुसार त्याचे निकाल ठरलेले आहेत. मग आपण ज्याला मनुष्य जन्म म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आलेलो आहोत, या अगोदर आपले अनेक लाखो जन्म झालेले आहेत आणि या लाखो जन्मांमध्ये आपल्याकडनं जे काही झालं असेल, त्या सगळ्याचं फळस्वरूप आज आपण भोगतोय आहे. मग अनेकदा असा प्रश्न पडतो म्हणजे अगदी स्वामी विवेकानंदांना बहुतेक भगिनी निवेदिता यांनी प्रश्न विचारला होता, की मी जे काही या जन्मात आहे, म्हणजे मी कुठे जन्माला यावं, कोणत्या परिस्थितीत जन्माला यावं, माझी बुद्धी किती असावी, माझं शिक्षण काय व्हावं, माझं प्रापंचिक जीवन कसं असेल, आध्यात्मिक जीवन कसं असेल, माझं आरोग्य कसं असेल, हे सगळं माझ्या कर्मावर अवलंबून आहे, जी काही माझी मागच्या जन्मात झालेली आहेत. मग जर हे सगळं माझ्या मागच्या जन्मांवर अवलंबून असेल, तर मला मागची माझी कर्म बदलता येतात का? माझ्या मागील जन्मामध्ये जाऊन मला ते बदलता येऊ शकतं का? असा त्यांनी स्वामीजींना प्रश्न केला. स्वामीजींनी उत्तर दिलं, "हो." की असं मागील जन्मात जाऊन ती कर्म बदलता येऊ शकतात. पण जाऊ नका. कारण असं केल्याने काय प्राप्त होणार आहे? त्याऐवजी या जन्मामध्ये ज्ञानप्राप्ती करा आणि त्याच्यातून आपोआप ती सगळी कर्म जी आहेत, त्याचं योग्य ठिकाणी रूपांतरण होईल. म्हणजे हे जे भगवंत असं म्हणतोय अर्जुनाला, की अर्जुनाने जे त्याला प्रश्न विचारलाय, की "तू असं म्हणतोस, की तू सूर्याला हे ज्ञान दिलंयस, पण कसं? मला ते पटत नाही." मग इथे भगवंत त्याला असं उत्तर देताना असं म्हणतो, की "तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. आता ज्या अर्थी जन्म झाले, त्या अर्थी मृत्यू झालेच आहे." कारण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनीच सांगितले, "जातस्य हि ध्रुवो मृत्यू." जो जन्माला येतो तो मृत्यू पावणारच आहे. भगवंत इथे पुन्हा स्पष्ट शब्दात स्वतःच्याच तोंडून सांगतोय, की "तुझे आणि माझे यापूर्वी अनेक जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला ते आठवत नाहीयेत. मला ते सगळे माहिती आहे." मागच्या श्लोकांमध्ये जे भगवंतांनी कबुली दिली होती किंवा त्यांनी स्वतःहून हे घोषित केलं होतं, इथे पुन्हा तेच तो सांगतोय, की "मी सामान्य नाही." म्हणून कृष्णाला योगेश्वर असं सुद्धा म्हणतात. आता कृष्ण असा म्हणून जर विचार केला, तर तो इथं म्हणतो, की माझाही जन्म झालाय आणि माझाही मृत्यू होणार आहे. माझे या अगोदर सुद्धा अनेक जन्म झालेले आहेत. म्हणजे मी सुद्धा या
जन्म मृत्यूच्या चक्रात सारखा फिरतो आहे, बट मला ते सगळे आठवतायत, मला ते सगळे माहिती आहेत. अर्जुना, तुला काही माहिती नाहीये. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? हे सामान्य दृष्टीने आपण विचार करूया. एक उदाहरण देतो, त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मला चॅट बॉक्समध्ये लिहून सांगायचं आहे. एक आई आणि मुलाचा संवाद सुरू आहे. दोघांचे कशावरनं तरी वाद सुरू आहेत. आणि असे वाद सुरू असताना आई त्याला असं म्हणते, की तुझा स्वभाव असाच आहे, तू नेहमी असंच वागतोस, अशाच चुका आजवर करतोस, आजवर अनेक वेळेला तू असं मला बोललेला आहेस. त्यावेळेला मुलगा असं म्हणतो, मी असं काही तुला बोललोच नाही. मग आई त्याला त्याच्या लहानपणापासूनच्या एक एक गोष्टी सांगायला सुरुवात करते. अशी अशी घटना घडली होती. त्यावेळेला तू असा वागला होतास. तू मला असं बोलला होतास. आणि त्याच्यानंतर असं घडलं होतं. असे एक घटना त्या मुलाच्या समोर ठेवायला सुरुवात करते. पण मुलगा मात्र त्यातल्या काही गोष्टी नाकारतो. असं काही झालंच नाही. तू खोटं बोलतीयेस. आणि ते पुन्हा जोरजोरात त्याच्यावरून त्यांचा वाद सुरू होतो. काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये आई खोटं बोलत असेल का मुलगा खोटा बोलतोय? कोण खोटं बोलत असेल? चॅट बॉक्सवर लिहावं. मुलगा खोटं बोलतोय. तर मुलगा का खोटं बोलतोय? हां, नेहाजींनी फार छान लिहिलंय. काही घडलेल्या गोष्टी मुलांना नाही आठवत. याचं कारण का? की आपणही आपल्या लहानपणापासून इतक्या गोष्टी केल्या असतील, इतकं लोकांना काही कोणाला बोललो असेल, काहीतरी केलं असेल, कितीतरी गोष्टी केल्या असतील. सगळ्याच थोडी आपल्याला आठवतायत. पण आपण केलेल्या ज्या गोष्टीचा परिणाम ज्या व्यक्तीला भोगावा लागला असेल, त्याच्या मात्र ते सगळं लक्षात असेल. आता सामान्यतः जर बघितलं तर तुम्ही म्हटलं तसं कोणीच खोटं बोलत नाही. हे वरवर बघता बरोबर आहे. कारण तो मुलगा म्हणतो, "खरंच मी असं काही बोललेलोच नाही." कारण तो जे बोलून गेलाय ते त्याला आठवत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तो बोललेलाच नाही. कारण आई जी आहे, जिने त्या मुलाला लहानपणापासून वाढवलेलं आहे, त्या आईला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपल्या बाबतीत असं अनेकदा घडतं, की आपण एखादी केलेली गोष्ट आपल्याला आठवत नसते, पण त्याचा परिणाम ज्याच्या बाबतीत झालेला असतो, त्याला मात्र ती आठवत असते. त्यामुळे इथे भगवंत जे म्हणतोय, ते सत्य मानायला हरकत नाही. कारण आपल्या आयुष्यात ते आपण अनुभवत असतो. अशा अनेक गोष्टी होतात. अगदी आपल्याला साधं उदाहरण म्हणजे थोडं विनोदात्मक जर म्हणायचं म्हटलं, दिलेली वचनं किती आठवतात? जी फायद्याची असतात तेवढीच आठवतात. जिथे काहीतरी आपल्याला "तू अरे, तू मला पैसे देणार होतास किंवा मी पैसे घेतलेत उधार, 8 दिवसांनी परत देतो," असं मी त्याला सांगितलेलं असतं. 8 दिवस काय त्याचे 8 महिने झाले तरी तो आपलं "मी कधी म्हटलं होतं 8 दिवसात देतो की तुला." बिचारा तो आपला रोज मागे लागत असतो. आता हे सोयीस्कररित्या तो गोष्ट विसरलेला असतो. परंतु तोही म्हणत असतो, "मला नाही आठवत मी असं काही म्हटलंय." पण समोरच्याला माहिती असतं ना. त्याची स्मृती ही त्या लेव्हलची आहे. कारण आपण हे दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलंय, की माणूस मरतो याचा अर्थ काय? किंवा एखादा जीव मरतो म्हणजे काय? तर फक्त शरीर संपतं. परंतु त्याचा कारणदेह, त्याचा सूक्ष्म देह, त्याच्या वासना या सगळ्या पुढे कॅरी फॉरवर्ड होतात. आणि ह्या सगळ्या त्याच्या चित्तामध्ये स्टोअर असतात. मग आता आपण दुसऱ्या अध्यायाच्याच अनुषंगाने हे अनेकदा पाहिलेलं आहे, की मी सायन्समध्ये जातो, कोणीतरी दुसरा कॉमर्समध्ये जातो, कोणी आर्किटेक्चर होतो, कोणाला चित्रकला आवडते, कोणाला संगीत आवडतं, कोणीतरी व्यावसायिक होतं, कोणी म्हणतो मला पैशात इंटरेस्टच नाही, कोणी म्हणतो मला पैशात खूप इंटरेस्ट आहे. तो अगदी वाटेल त्या पद्धतीने पैसा कमवतो. हे असं सगळं वेगळं-वेगळं का? अशा इच्छा निर्माण कुठून होतात? ह्या इच्छा निर्माण होतात मागील जन्मांच्या ह्या सगळ्या इ कर्मांतून. त्या ज्या वासना, इच्छा तयार करून झाल्या, त्या सगळ्या स्टोअर आहेत. आणि त्याचं परिणाम स्वरूप आपल्याला हे सगळं मनात उमटत राहतं. माझ्या आयुष्यात असं का घडतं? हे मला माहीत नाही मी काय केलंय, पण जे केलंय त्याचेच परिणाम आहेत. आणि अशीच एक छोटीशी गोष्ट आहे.
जनक राजा, ज्याचं उदाहरण किंवा ज्याचा उल्लेख भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात केलाय, की जो आत्मज्ञानी होता, सर्वतः सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं होतं, सम्राट होता, त्यामुळे प्रचंड आर्थिक ऐश्वर, बाकी सगळे जे ऐश्वर्याच्या गोष्टी आहेत सगळ्या त्याच्याकडे होत्या. एके दिवशी एक माणूस त्याच्या दरबारात येतो. तो माणूस त्याला येऊन विचारतो, राजन, मला तुला काही विचारायचंय. जनक राजा सौम्य स्वभावाचा, त्यामुळे तो म्हणतो, विचार. तो जनकाला असं विचारतो, हे राजन, तू असं काय केलंस ज्यामुळे तुला या जन्मामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालंय, पण तो आत्मज्ञानी असून सुद्धा तू एक सम्राट आहेस, सगळी ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोळून घेत आहेत. जी माता संपूर्ण विश्वाची माता आहे, जिला संपूर्ण विश्व जी पोचते, अशी माता तुझी स्वतःची मुलगी आहे, आणि हा संपूर्ण विश्वाचा जो पालनहार आहे तो तुझा जावई आहे. एकाच जन्मात एवढं सगळं तुला कसं काय मिळालं? आणि साधी सोपी गोष्ट नाही. कारण आपल्यालाही माहिती आहे, आपण बऱ्याचदा असा अनुभवतो. ज्ञान मिळायला लागलं की आपला ऐश्वर्य आणि विलास जो आहे तो थोडासा कमी व्हायला लागतो. त्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो, नीरस व्हायला लागतो. पैसा, संपत्ती, सुख साधनं असली की ज्ञानाच्या गोष्टी नकोशा वाटायला लागतात. मग तो विचारतो, हे राजन, हे सगळं तुझ्या बाबतीत कसं घडतं? असं काय केलंयस तू की ज्या जोगे तुला हे सगळं मिळालं? जनकालाही प्रश्न पडतो, खरंच की मला आत्मज्ञानही आहे, मी सम्राटही आहे, आणि सीता माता माझी मुलगी आहे, जे सीता, आणि प्रभू रामचंद्र हे माझे जावई आहेत. खरंच एवढं सगळं भाग्य कसं काय माझ्या आयुष्यात? त्याला प्रश्न पडतो. तो रात्रभर विचार करत बसतो, की काय असं मी केलं असेल की ज्याच्यामुळे मला हे सगळं मिळालंय. आणि काही केल्या काही त्याला समजत नाही. मग असंच तो राज्याच्या बाहेर चालत चालत आपल्या शोधायचा प्रयत्न करतो, चिंतन करत राहतो. चिंतन करता करता त्याला एका ठिकाणी एका झाडाखाली बसलेला एक योगी दिसतो, एक साधू दिसतो. आणि हा साधू त्या झाडाची वाळलेली पानं जी आहेत ती खात असतो. तर त्याच्याकडे बघून राजा जनकाला असं वाटतं, की हा माझ्या प्रश्नाचं कदाचित उत्तर देईल. त्याला थोडंसं हायसं वाटतं, आनंद वाटतो, की कोणीतरी मला सांगू शकेल कदाचित. म्हणून तो त्या योग्याकडे जातो आणि त्याला काही विचारणार. तेवढ्यात तो योगी त्याला असं म्हणतो, की मला माहितीये तू काय विचारणार आहेस. तू जे विचारणार आहेस त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. राजा जनकाला अत्यंत आनंद होतो, की चला माझं उत्तर आता मिळणार आहे. पण तो योगी त्याला म्हणतो, की मी तुझं उत्तर आत्ता नाही देणार, उद्या सकाळी दे. तोपर्यंत तू इथेच राहा. राजा जनक आनंदी होतो. तो म्हणतो, ठीक आहे, मुक्काम करा. एवढं माझं उत्तर जर मला मिळणार असेल, की मी असं काय केलंय ज्याच्यामुळे हे सगळं भाग्य मला या जन्मात मिळालंय, म्हणून तो त्याच ठिकाणी मुक्काम करतो. एक राजा आहे, सम्राट आहे, तरी तो त्या एका प्रश्नासाठी हे सगळं सहन करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठतो, योगी तिथेच असतो. राजा पुन्हा त्याच्याजवळ जातो. तो योगी त्याला म्हणतो, तू एक काम कर, इथून पूर्व दिशेला चालत राहा. तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत असाच एका झाडाखाली एक माणूस बसलेला असेल आणि जो राख खात असेल. लाकडाची जी राख होते, ती राख जो खात असेल त्याला जाऊन तू भेट, त्याला तो तुझं उत्तर देईल. राजा जनक जरा मनामध्ये थोडीशी चिडचिड होते, की काय मग एवढं होतं तर कालच सांगायचं. एवढं रात्रभर थांबवलं. काही पर्याय नाही. तो आपला त्यांना नमस्कार करतो, धन्यवाद म्हणतो आणि चालायला लागतो. संध्याकाळ होता होता एका झाडापाशी येतो. त्या झाडापाशी त्याला तो योगी दिसतो आणि तो खरंच राख खात असतो. राजाला पुन्हा आनंद होतो, की मला तो त्या योग्याने सांगितलेल्या, साधूने सांगितलेला साधू भेटलाय. हा मला उत्तर देईल. आणि असं म्हणून तो त्याला नमस्कार करून विचारणार. तेवढ्यात तो त्याला म्हणतो, "हे राजन, मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. तू थांब." तोही योगी त्याला रात्रभर मुक्काम करायला लावतो. पुन्हा सकाळी त्याला सांगतो, की तुझं उत्तर इथून पश्चिमेकडे चालत राहायचं. पश्चिमेकडे चालत गेला, की नदीच्या पलीकडे एक तुला छोटीशी झोपडी लागेल. त्या झोपडीमध्ये अत्यंत गरीब कुटुंब राहतंय. तू जेव्हा जाशील, तेव्हा तिथे एक नुकतंच बाळ जन्माला आलं असेल. जे बाळ थोड्याच वेळात मरणार आहे.
त्या बाळाला जाऊन विचार, तुझ्या प्रश्नाचं उत्तर ते बाळ देईल. तर हे तिथे राजा जनकाला फार विचित्र वाटतं. काय चाललंय, इकडून उठा तिकडे जा, तिकडनं उठा तिकडे जा. तरीही तो आपलं आदरपूर्वक त्यांना नमस्कार करतो आणि चालायला लागतो. चालतो, चालतो, चालतो. सूर्यास्ताच्या वेळेला झोपडी त्याला दिसते. तो तिथे जातो. तिथे तो एक माणूस असतो. त्या माणसाला तो विचारतो, की "या झोपडीमध्ये एक बाळ आत्ता जन्माला आलंय का?" तर तो म्हणतो, "हो." राजा म्हणतो, "मला त्याला भेटायचं आहे एकांतामध्ये." त्या गरीब व्यक्तीला फार आनंद होतो, की स्वतः राजा आपल्या मुलाला आशीर्वाद म्हणजे भेटण्यासाठी आलाय. तर तो राजाला म्हणतो, "जरूर राजन, तुम्ही तुमचे आशीर्वाद जरूर आमच्या बाळाला द्या." राजाला एकांतात त्या बाळापाशी सोडलं जातं. राजा त्या बाळापाशी जाणार, अतिशय तान्हं बाळ, नुकतंच जन्माला आलेलं. ते बाळ बोलायला लागतं आणि ते बाळ असं म्हणतं, "राजन, मला माहिती तू काय विचारायला आलायस. तू जे विचारणार आहेस त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे." राजाला एकतर आश्चर्य वाटतं, एवढंसं छोटंसं बाळ बोलतंय म्हणून आणि आनंदही होतो, की हा उत्तर देणार आहे म्हणतोय आणि थोडीशी हुरहुरही असते, ह्यानी आता परत म्हणू नये, अजून कुठेतरी जायचंय म्हणून. ते बाळ बोलायला लागतं. बाळ त्या राजा जनकाला असं म्हणतं, की खूप हजारो वर्षांपूर्वी एका गावामध्ये एक विधवा गरीब स्त्री राहत होती. अत्यंत गरीब अवस्थेमध्ये त्यांचं कुटुंब होतं. 4 तिला मुलं होती आणि ती कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह ही भिक्षा मागून करायची. एक वेळ अशी आली, की त्यांना खायला अन्नच मिळालं नाही. 3-4 दिवस ते सगळे उपाशी होते. आणि कशीबशी त्या आईला एका ठिकाणी एक भाकरी मिळाली. ती घरी आली, तिने एका भाकरीचे 4 भाग केले आणि 4ही मुलांना ते दिले. किमान माझ्या मुलांची भूक तरी भागेल असं म्हणून त्यांच्यासमोर ती त्यांना तुकडा दिला. आणि ती मुलं ती खाणार तेवढ्या त्यांच्या दारावरती थाप पडली. थाप पडल्यानंतर ह्यानी बघितलं, एक माणूस होता तो म्हणला, "मी अत्यंत उपाशी आहे. माई मला काहीतरी जेवायला किंवा खायला दे." ही अतिशय नम्रतेने त्यांना म्हणली, की "महाराज म्हणे माझ्याकडे काहीही तुम्हाला देण्यासारखं नाहीये. आम्हीच इतक्या अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये आहोत." तर तो म्हणतो, "नाही, नाही मला खूप भूक लागलेली आहे. काही करून तुम्ही मला खायला द्या." तो त्या मुलांकडे बघतो. मुलांच्या हातामध्ये त्याला भाकरीचा तुकडा दिसतो. मोठ्या मुलाला म्हणतो, की तुझी भाकरी जी आहे ती मला दे." तो मोठा मुलगा त्याला म्हणतो, की "तुला जर मी भाकरी दिली, तर मी काय झाडाची वाळकी पानं खाऊ का?" असं म्हणून तो मुलगा त्याला नकार देतो. तो दुसऱ्या मुलाकडे, धाकट्या मुलाकडे वळतो, की "तुझ्या हातातली भाकरी आहे, तू मला दे. मी अत्यंत उपाशी आहे आणि मला ही खायची आवश्यकता आहे." तर दुसरा मुलगा त्याला म्हणतो, की "तुला जर मी ही भाकर दिली, तर मला राख खायची वेळ येईल. चुलीमधली जी राख असते, ती राख खायची माझ्यावर वेळ येईल. मी नाही देऊ शकत तुला." तिसरा मुलगा जो असतो त्याच्याकडे तो आशाळभूत नजरेने पाहतो, की "तू तरी मला दे." तर त्याची नजर पाहून तो तिसरा मुलगा आधीच उत्तरतो, की "आधीच मी जीवन-मरणाचा रोज जन्माला येतोय आणि मरतोय अशी माझी अवस्था चालू आहे, की जेव्हा खायला मिळतं तेव्हा जीवन आहे, नाहीतर रोज मरतोच आहे मी क्षणाक्षणाला. मी काही तुला भाकर देणार नाही." हे सगळं संभाषण चालू असताना तिथं त्यांचा जो छोटासा धाकटासा भाऊ असतो, 5 वर्षाचा मुलगा, त्याला का कोणास ठाऊक असं वाटतं, तो स्वतःची भाकरी घेऊन येतो, त्याचा तुकडा जो आहे, तो त्या अतिथीला देतो. तो म्हणतो, "महाराज तुम्ही हे घ्या, मला नाही मिळालं तरी चालेल." आणि तो अतिथी जो आहे, तो असं म्हणतो त्याला, की "हे राजा तुझं कल्याण हो." हे सगळं ते बाळ जनक राजाला सांगत असतं. आणि ते बाळ त्या राजाला सांगतं, की तो जो 4था मुलगा होता, तो म्हणजे तू आहेस. आणि ते जे हजारो वर्षांपूर्वी केलेलं तुझं जे कर्म होतं, त्या कर्माच्या फलप्रित्यर्थ तुला या जन्मामध्ये राजेपण मिळालं, आत्मज्ञानाची प्राप्त झाली आणि साक्षात माता लक्ष्मी जी आहे ती तुझी मुलगी झाली आणि प्रभू रामचंद्र तुझे जावई झाले. जे जनकाला माहीत नव्हतं. आत्मज्ञान होऊन सुद्धा. हे आहे कर्माचं चक्र. आपल्याला माहीत नाही आपण काय-काय केलेलं आहे. भगवंताला माहिती आहे आपण काय-काय केलं. आणि म्हणून आपण भगवंताविषयी सदैव
विनम्रतेने त्याच्याकडे जावं आणि त्याला सांगावं, तुझ्या कृपेने जे देता येईल ते द्यावं. कारण त्याला माहिती आपण आपल्या कुठल्या कर्माचे फळस्वरूप आपल्या आयुष्यात दुःख अथवा आनंद मिळतोय. जेव्हा आपल्या आयुष्यात आनंद असतो, त्यावेळेला आपल्याला परमेश्वर फारसा आठवत नाही. त्यावेळेला आपल्याला विकार मनामध्ये येतात. मग एखाद्याकडे पैसे जास्ती असतील, तो भले देवाच्या दारात येत असेल, पण त्या पैशाचा त्याला इतका माज असतो, मग तो अन्नदान करतो आणि त्याच्यातनं दाखवतो, "बघा मी कसं अन्नदान करतो." कदाचित त्याच्या पूर्वपुण्याईमुळे त्याच्याकडे ज्ञान जास्ती मिळालं असेल, तो त्या ज्ञानाचा अहंकार करतो, "बघा मला तुमच्यापेक्षा किती जास्त कळतं." आणखीन कोणाला सत्ता मिळते, त्या सत्तेचा अहंकार येतो. का तर पूर्वपुण्याई आहे, त्यामुळे त्याला मिळतं आणि त्याच्यातनं विकार तयार होतो. पण भगवंताला माहिती आहे, की कुठल्या फळापोटी त्याला आज हे मिळालंय आणि पुढच्या कुठल्या कर्मांच्या पोटी त्याच्या आयुष्यात दुःख येणार आहे. कुठलाच व्यक्ती कधीही नेहमी आनंदी किंवा नेहमी दुःखी राहूच शकत नाही. हेच विधीचं विधान आहे. जे भगवंताला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण ज्याला म्हणतो हे माझं दुःख आहे, त्यावेळेला हेही आपण स्वीकारलं पाहिजे, की कुठल्यातरी कर्माचं हे माझं फळ आहे. म्हणून या दुःखातून निवृत्ती व्हायची असेल, तर काय करावं? तर पहिला मार्ग जो आपल्याला गुरुचरित्रात सुद्धा सांगितला, पश्चात्ताप. आपल्याला गिल्ट वाटलं पाहिजे, की आपण काहीतरी चुकीचं काम केलंय, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात हा आज त्रास भोगावा लागतोय. मग तो शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल, अन्य कुठलाही त्रास असेल. काही ना काहीतरी विथआऊट एनी रिझन देअर इस नो इफेक्ट. विज्ञान, विज्ञान, विज्ञान आपण ज्याला म्हणतो, सायन्स ज्याला म्हणतो, जो म्हणतो एव्हिडन्स द्या, हे एव्हिडन्स तो सायन्स सुद्धा आपल्याला हेच सांगतो, देअर इस अ कॉज, देन देअर इस अ इफेक्ट. विथआऊट कॉज देअर इस नो इफेक्ट. कारणाशिवाय कार्य कधीच निर्माण होऊ शकत नाही. आणि जर कार्य आहे, याचा अर्थ कॉज आहे. जर माझ्या आयुष्यात आज आनंद आहे, ही गीता ऐकायला मिळते, याविषयी आपण कृतज्ञच असलं पाहिजे. आणि कुठल्यातरी कर्माचं फळस्वरूप आपल्याला ही ऐकण्याची बुद्धी होतीये आणि अशीच बुद्धी माझी सदैव राहावी, याविषयी आपण विनम्र असलं पाहिजे. आणि जेव्हा आयुष्यात दुःख आहेत आपल्या, प्रत्येकालाच आहेत, त्या प्रत्येक दुःखाच्या वेळेला मनामध्ये गिल्ट सुद्धा असलं पाहिजे, की मी काहीतरी चुकीचं कर्म केलंय, त्याच्या प्रित्यर्थ हे सगळं मला भोगावं लागतंय. हे परमेश्वरा तुझी कृपा असू दे. पण आपण तसं करत नाही. चांगलं होतं त्यावेळेला त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो आणि वाईट झालं की देवाकडे येतो, "देवा तू काहीतरी कर." तो म्हणतो, "देअर इस अ कॉज, देअर इस अ इफेक्ट." जोपर्यंत कॉज आहे तोपर्यंत इफेक्ट राहणार आहे, जे तुला आठवत नाहीये पण मला आठवतंय. मग त्या आईचा आणि मुलाचा कितीही वाद जरी झाला, तरी सत्य बदलणार नाही. मुलाला आठवत नाही म्हणून सत्य बदलतं असं होत नाही. कोर्टामध्ये जेव्हा एखादी केस उभी राहते, तुम्ही त्या वादी-प्रतिवादीपैकी जो कोणी असेल त्याने कितीही गोष्टी नाकारल्या, पण त्याच्या विरुद्ध जर पुरावा असेल, तर तो काहीही करू शकत नाही. कोर्ट पुरावे मानतं, सत्य मानतं आणि पुराव्यांना सत्यता मानली जाते. तुम्ही कितीही छानपैकी बोलला असाल, कितीही तर्क लावून बोलला असाल, तरी शेवटी पुराव्यांवरती येऊन थांबतं. ते तुम्हाला माहीत नसेल, पण ती गोष्ट तुमच्याकडनं घडली आहे. आणि विज्ञानानेही सिद्ध केलेलं आहे, की आपण जे काही कर्म करतो, जे बोलतो, हे सगळं वातावरणामध्ये स्टोअर असतं आणि विज्ञानाने भगवान श्रीकृष्णाचा आवाज सुद्धा याच अवकाश लहरींमधनं कॅप्चर करून रेकॉर्ड केलेला आहे. की जर ती गोष्ट या काय म्हणे विश्वामध्ये घडलेली आहे, तर त्याचं स्मृती किंवा त्याच्या लहरी ज्या आहेत त्या अवकाशामध्ये असतीलच. या एका लॉजिकवरती संशोधन करून अनेक शोध विज्ञानाने लावलेले आहेत. कुठलीच गोष्ट नष्ट होत लाखो पूर्वी घडलेली गोष्ट सुद्धा त्याचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागू शकतो. म्हणून कर्म करताना सावध राहावं लागतं, कारण कर्म हे निष्ठुर आहे. ते बघत नाही की समोर सागर आहे का आणखीन कोणी आहे. त्याला काही घेणं-देणं सुद्धा नाही. कारण हे सागर, बाकीचे जे काही आपण ही वरची नावं लावतोय लेबल, ही सगळी नश्वर आहे. ही केवळ आपल्याला एक व्यवहारासाठी जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत. अदरवाईज काय व्हॅल्यू आहे त्याला? आपण दुकानदाराकडे गेलो की आपण एक गिराईक असतो. डॉक्टरकडे गेलो की आपण एक पेशंट असतो. शाळेत गेलो की एक विद्यार्थी असतो. आपली स्वतःची अशी काय व्हॅल्यू आहे? केवळ व्यवहारासाठी आपल्याला ते नाव दिलं जातं. नाम, रूप, व्यवहार.
नियम आणि फॉर्म शिवाय आपण कुठलीही गोष्ट इमॅजिन पण करू शकत. कल्पना करून बघा एखाद्या तरी गोष्टीची, की ज्याला नावही नाही आणि ज्याचं रूप म्हणजे किंवा फॉर्म पण नाही त्याला कुठला. त्याला आकार नाही, रंग नाही, वास नाही, आवाज नाही, काहीच नाहीये. अशी एखादी गोष्ट इमॅजिन तरी करून बघा, नाही करता येत. कारण ते आपल्या ज्ञानेंद्रियांची लिमिटेशन आहे. आणि म्हणून आपल्याला जगणं सुसह्य व्हावं म्हणून हे नामरूपाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि मग भगवंत आपल्याला इथे सांगतो, हे नेम आणि फॉर्म हे तुझ्यासाठी आहे, मला त्याची बॅकग्राऊंड माहिती आहे. त्यामुळे मी श्रीकृष्ण म्हणून जरी आता तुला दिसत असलो, की मी अर्वाचीन आहे, नुकताच म्हणजे काही वर्षांपूर्वी जन्माला आलेलो आहोत, तरी सुद्धा माझे असे अनेक जन्म झालेले आहेत, जे सगळे मला आठवतायत. आता हे का आठवतायत? याचं कारणही तो पुढच्या श्लोकांमध्ये देणार आहे. आणि तो असंही म्हणला नाही, की फक्त माझेच जन्म मला आठवतात. असं म्हणलं असतं तर एक वेळ आपण समजू शकलो असतो. तो म्हणला, की मला तुझेही जन्म तेवढेच माहिती आहेत. आता जन्म माहिती आहेत म्हणजे काय? तर जन्मामध्ये केलेली सगळी कर्म माहिती आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीचा पहिला जो सुरुवातीचा भाग होता, तो यासाठी वाचून दाखवला. की भगवंतांनी देवकीला वाचून असं ज्ञान दिलं नाही, वासुदेवाला दिलं नाही, बलरामाला दिलं नाही, अन्य कोणाही व्यक्तीला दिलं नाही, सुभद्रेला दिलं नाही किंवा त्याच्या पत्नींना दिलं नाही, माता लक्ष्मीला दिलं नाही, रुक्मिणीला दिलं नाही, कोणालाही जे ज्ञान दिलं नाही आणि असं अत्यंत महत्वाचं असलेलं ज्ञान त्यांनी अर्जुनालाच का सांगितलं? याच्या मागचं लॉजिक. माझ्याच बाबतीत असं का घडतं? असं ज्यावेळेला आपण स्वतःला प्रश्न विचारतो, त्यावेळेला हेही म्हटलं पाहिजे, की मीच काहीतरी केलं असेल, ज्याचं फळस्वरूप मला हे भोगावं लागतंय. मग त्यातली निराकरणाची पहिली स्टेप सांगितली प्रायश्चित्त, गिल्ट. मग दुसरी स्टेप काय? प्रायश्चित्ताच्या पुढे पुढे काय? तपश्चर्या, उपासना. उपासनेमधून तुम्ही त्या कॉजचा इफेक्ट बदलू शकता. आणि म्हणून आपल्याला जप, तप, यज्ञ हे सगळं करायला सांगितलं. की मागे काय घडलं हे आपल्याला आठवत नाहीये. पण ते बदलण्याचं सामर्थ्य मात्र आपल्याकडे आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व काही करू शकतो. यू हॅव टू चेंज युअर लाईफ. बट मेक अ प्रॅक्टिस, मेक अ हॅबिट. सवय करा स्वतःला तशी. मग काहींना एक गोष्ट आवडते, काहींना नाही गोष्ट आवडत. एक साईबाबांना बसतो, एक गजानन महाराजांना बसतो, एक स्वामींना बसतो, एक आणखीन तिसऱ्याला बसतो. पण हे 4 लोक एकत्र भेटले की एकमेकांमध्ये वादावादी करतात. हा म्हणतो तू साईबाबांनाच बस, तो म्हणतो नाही नाही तू गजानन महाराजांना बस. का? प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाची स्वतःची अशी बुद्धी आहे. प्रत्येकाचं स्वतःचं असं कर्म आहे. त्याच्या त्याच्या गोष्टीनुसार त्याला त्याचं जो काही मार्ग असेल तो मिळालाय. तुमच्यापेक्षा माझा मार्ग चांगला असं ज्याला कंपॅरिझन व्हायला लागतं, त्याच अर्थी तिथे आपल्याला अहंकार निर्माण होतो आणि अज्ञान. म्हणून भगवंतांनी आपल्याला ही गोष्ट क्लिअर आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म आणि पूर्वजन्म या संकल्पना आहेत, ज्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये आत्ता कुठेतरी त्याच्यावरती म्हणजे त्या ॲक्सेप्ट करायला सुरुवात झाली आहे, की असं काहीतरी असतं. आणि म्हणून आपण कोणीही माणूस मृत्यू झाला त्याचा, की आजकाल फॉरेनच्या ट्रेंडनुसार आर-आय-पी असं लिहून घेतो. रेस्ट इन पीस. कारण ही त्यांची संकल्पना आहे. त्यांच्या संकल्पनेत असं आहे, की मनुष्य जन्म हाच एकमेव आहे. मग हे शरीर जे आहे, हे सर्वथा महत्वाचं आहे. आत्मा वगैरे त्यांच्या दृष्टीने ही गोष्टच नाही. मग रेस्ट इन पीस जोपर्यंत तो परमेश्वराची कृपा होईल, तोपर्यंत तू असंच शांत पडून राहा. कधीतरी त्याची कृपा होईल आणि तो तुला घेऊन जाईल. हिंदू धर्म म्हणतो, की शरीर हे नश्वर आहे. जातंय पुढे काय तर वासना जाते, सूक्ष्म देह जातोय, तो कारण देह जातोय. ते सगळे पुढे चालत राहिले. शरीराशी काही घेणं-देणं नाही. आणि म्हणून आपण आपल्याकडे कोणी माणूस मृत्युमुखी पडला, की आपण म्हणतो त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो. आता आत्म्याला सद्गती लाभते का? तर नाही. आत्मा हा काय आपण मागे बघितलं होतं. आत्मा ह्या त्या रथाचा मालक आहे. त्याच्यातले घोडे आहेत, ती बुद्धी आहे, ते मन आहे, हे सगळं आहे. ह्या मनाला योग्य दिशा मिळो, की जेणेकरून त्याचा पुढचा प्रवास चांगला व्हायला पाहिजे. जे आत्ता आपण जगतोय हे अंतिम नाही. जे काल जगलो तेही अंतिम नाही. आपल्या संकल्पना सुद्धा बदलत जातात कालानुरूप.
काल जे आवडत होतं ते आज आवडेलच असं काही सांगता येत नाही. काल ज्याच्यावर राग होता त्याच्यावर आज असेलच असं काही सांगता येत नाही. आणि आज ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर उद्या प्रेम असेलच असंही काही सांगता येत नाही. प्रत्येक जण इथे कर्माने बांधलेला आहे, म्हणून कर्म हे फार महत्वाचं आहे आणि ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. मग हे जाणीवपूर्वक करत असताना काय करावं? सगळ्यात सोपा पर्याय आपल्या संतांनी दिला तो म्हणजे नामस्मरण. तिसरा अध्याय जर आपण पाहिला कर्मयोगाचा, तर तोही भगवंताने सांगितला, की कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. जर तुम्ही असं म्हणला, की मी फक्त आता झोपूनच राहणार, उठणारच नाही म्हणजे मला कर्मच करायची वेळ येणार नाही, तर झोपून राहण्याचे सुद्धा ते कर्मच आहे आणि अति झोपल्यामुळे जे काही परिणाम होणार आहेत, ते सुद्धा भोगावेच लागणार आहे. कारण न कर्म करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. आणि मग कर्माचे प्रकार सुद्धा आपण तिसऱ्या अध्यायात बघितले. कर्म, अकर्म, विकर्म. कुठलं कर्म करायला पाहिजे, मग ते कसं करायला पाहिजे तो म्हणजे तिसरा अध्याय आणि त्याचंच एक्सटेन्शन आता चौथ्या अध्यायात सुरुवात होणार आहे. त्याआधी हे सगळं कन्फ्युजन जे आहे अर्जुनाच्या मनातलं ते क्लिअर केलं जातंय. तो भगवंतानी इथं क्लिअर कट मेन्शन केलंय, मी तुझ्यापेक्षा वेगळा आहे. अजूनही त्यांनी असं कुठेही म्हणलेलं नाही, मी अवतार आहे, मी परमेश्वर आहे. पण त्यांनी सगळे एक-एक विशेषणं त्याची सांगत चाललाय. पहिल्या श्लोकात त्यांनी सांगितलं, मी हा योग असा-असा सांगितला होता. आता तो म्हणतोय, की मला आठवतंय सगळं किंवा मला माहिती आहे. आठवतो म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे असं त्यांनी शब्द वापरलाय. आता माहिती कोणाला असेल? जो ज्ञानी आहे, जो मोठा आहे. मग आता तिसऱ्या श्लोकामध्ये सॉरी 6व्या भगवंत त्याला पुन्हा उत्तर देतोय. अजोऽपि सन्व्ययात्मा भूतानाम् ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अहम म्हणजे मी, अजः जन्मरहित, ज म्हणजे जन्म, अज म्हणजे जन्म न घेत किंवा जन्माला न येणारा वगैरे, च आणि अव्ययात्मा. आपण मराठी व्याकरणामध्ये हा अव्यय शब्द वापरतो. अव्ययात्मा अविनाशी स्वरूप असणारा, सन अपि असून सुद्धा, भूतानाम सर्व प्राण्यांचा, ईश्वर ईश्वर, सन अपि असूनही, स्वाम स्वतःच्या, प्रकृतीम प्रकृतीला, अधिष्ठाय अधीन करून घेऊन, आत्ममायया आपल्या योग मायेने, संभवामी प्रकट होत असतो. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांच्या ईश्वर अर्थात सर्व प्राण्यांमध्ये अधिष्ठित असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. पुन्हा तो स्वतःबद्दलचे हे विशेषण सांगतोय. एक सोपं उदाहरण घेऊया. हे अनेकदा दिलेलं आहे, पण ते पुन्हा देईल. ते लवकर समजायला सोपं जातं. आपल्या प्रत्येकाच्या घरात आजकाल टीव्ही आहे. या टीव्हीवरती प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी बघतो. सीरियल, पिक्चर, वेब सीरीज, गाणी, अजून काय असेल ते. जनरल पाहायला गेलं तर आपण म्हणतो हा टीव्ही आहे आणि या टीव्हीवरती आपण सीरियल पाहतोय. पण थोडंसं ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण असं म्हणूया, की तो एल-ई-डी, एल-सी-डी टीव्ही आहे. लाईटचं प्रोजेक्शन होतंय आणि ते आपण पाहतोय. त्या टीव्हीला काही घेणं-देणं आहे का? तुम्ही त्याच्यावर काय पाहताय? रडणारी सीरियल पाहताय, हसणारी पाहताय, गंभीर पाहताय, आणखीन काही पाहताय? नाही. टीव्ही टीव्ही आहे. लाईट्स आहेत. प्रकाशाचं फक्त तिथे इमिशन होतंय. उत्सर्जन होतंय. त्याच्यातनं आपल्याला ती चित्र दिसतंय. बरं हे चित्र तरी खरे आहे का? नाही. प्रत्येक दिव्यांवरती एक जो प्रकाश येतोय, त्यातनं सगळं एकत्रित करून ते आपल्याला असं वाटतं, की हे चलतचित्र आहे. जो फिल्म मेकर आहे त्यालाही माहिती आहे हे चलतचित्र नसतं. त्या फिल्म्स असतात, फोटो आहेत. ते स्पीडली रन करावे लागतात. तेव्हा ती गोष्ट चलत आहे असं वाटतं. सत्य काय आहे? प्रकाश. प्रकाशामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. अदरवाईज नाही होऊ शकत. मग हा प्रकाश जेव्हा शूटिंग झालं तिथेही होता. जेव्हा टीव्हीमध्ये आपल्याला दिसतोय तिथेही आहे.
आणि जे टीव्हीत आहे ते आपल्याला दिसण्यासाठी सुद्धा प्रकाशच लागतो, कारण डोळ्यांवरती जेव्हा प्रकाश पडतो त्या प्रकाशाचं रिफ्लेक्शन जे होतं त्याच्यावरनच आपल्या रेटिना थ्रू, ज्ञानतंतू थ्रू ब्रेनला समजतं हे समोर काय चालू आहे. किंवा अगदी थिएटर मधला जो पडदा असतो त्या पडद्यावर इतके पिक्चर चालू असतात, त्याच्यावर कधी अमिताभ बच्चन येतो, कधी रणबीर कपूर येईल, कधी आणखीन कोणी येईल, त्या पडद्याला काय घेणं. भगवंत तेच इथे सांगतोय. मी जो आहे जे भगवंत हा पडदा आहे. तो सदैव आहे. तो नाही असं कधीच होऊ शकत नाही. कारण तो नसेल तर काहीच नसणार, चित्रच नसणार आहे. टीव्हीचा पडदा नाहीये, पण टीव्ही दिसतोय असं होऊच शकत नाही. टीव्ही पाहिजे, लाईट पाहिजे, बल्ब पाहिजे तरच टीव्ही आहे, तरच सीरियल आहे. भगवंत जो आहे तो टीव्ही आहे. जो अविनाशी आहे. जो जन्मरहित आहे, जो कधी जन्मालाच येत नाही. कारण जन्माला आला म्हणजे मृत्यू आहे. आणि मी आता इथे बघा मागच्या श्लोकांमध्ये भगवंताने असं म्हटलं, की मला तुझे आणि माझे सगळे जन्म माहिती आहेत आणि इथं तो म्हणतो, की मी जन्म विरहित आहे, अजय आहे. इथे तो स्वतःला डिफाईन करतो, की मी कोण आहे. आपल्या प्रत्येकामध्ये असलेलं चैतन्य जे आहे, जे कधीच नष्ट होऊ शकत नाही. ते चैतन्य आहे म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणून आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. म्हणून आपला ब्रेन काम करू शकतो. बोलू शकतो, ऐकू शकतो, सगळं काही करू शकतो बिकॉज ऑफ दॅट एनर्जी. एनर्जी इज कॉन्स्टंट. बट विज्ञान आपल्याला असं शिकवतं, आधुनिक विज्ञान. आणि विज्ञानचा आपल्याकडे अर्थ असा समजला जातो, की भौतिक विज्ञान. आणि म्हणून मग आपले प्रत्येक सणवार वगैरे आपल्या ह्या विज्ञानाशी जोडणार. विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे विशेष ज्ञान. अँड द सायन्स, शास्त्र असं ज्याला म्हटलं जातं त्याला शास्त्र हे पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं. आणि हे आधुनिक विज्ञान, आधुनिक शास्त्र आपल्याला सांगतं, की एनर्जी जी आहे ही प्रपोर्शन टू द मास. पदार्थाचं जे वस्तुमान आहे, वेट जे आहे त्याच्याशी ही एनर्जी प्रपोर्शन मध्ये आहे. बिकॉज ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. सी जो आहे तो कॉन्स्टंट आहे. प्रकाशाचा जो वेग आहे तो स्थिर आहे. म्हणजे ही एनर्जी या वस्तुमानावरती अवलंबून आहे. अवलंबून म्हणण्यापेक्षा त्याच्या प्रपोर्शन. आता प्रपोर्शनला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही. मग माझ्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य आहे, 100% आहे. बिकॉज ई इज इक्वल टू झिरो असं कधीच होणार नाही. जे आत्ताचं मॉडर्न फिजिक्स हेच कन्सेप्ट सांगतं, इज इक्वल टू झिरो, देर इज अ नथिंग, नथिंग पॉझिटिव्ह, नथिंग निगेटिव्ह. बट ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. ही एनर्जी जी आहे, हे चैतन्य जे आहे हे प्रत्येकामध्ये स्थित आहे. मग हे किती प्रकट होणार आहे? इट्स प्रपोर्शन टू द मास. माझं मन जितकं शांत असेल, माझं मन जितकं विकारांपासून दूर असेल किंवा अलिप्त असेल, माझं मन जेवढं एकाग्र असेल त्या प्रपोर्शन मध्ये हे चैतन्य प्रकट. मग असा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो ना, की देव सगळ्यांमध्ये आहे, मग हा माणूस असा का वागतो? ही सगळी सृष्टी तर देवानेच बनवली तुम्ही म्हणताय, सगळं देवच करतो म्हणतात, मग राक्षस का निर्माण झाले? मग ही अशी वाईट माणसं काय आहेत? मग देवाला दिसत नाही का हे अशी वाईट माणसं आहेत? इलेक्ट्रिसिटीचा आपल्या घरात सगळ्यांकडे असतो. त्या होल्डरमध्ये बल्ब लावायचा की स्वतःचं बोट घालायचं, हे इलेक्ट्रिसिटी कसं ठरवू शकेल? बरोबर ना? एमएससीबीने इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिली. होल्डर मध्ये जर बोट घातलं आणि शॉक लागला तर आपण एमएससीबी वरती केस करू का, की तुमच्यामुळे मला शॉक लागला? एमएससीबी म्हणेल बाबा आम्ही इलेक्ट्रिसिटी द्यायचं काम केलं, तुम्ही तिथं बल्ब लावायचा आणखीन काही करायचं का स्वतःला शॉक लावून घ्यायचा, हे आम्ही कसं ठरवणार? बरोबर ना? इलेक्ट्रिसिटी याच्यासाठी कारणीभूत नाहीये ना, शॉक लागण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला, शॉक लागण्यासाठी इलेक्ट्रिसिटी कारणीभूत आहे? हे अगदी स्वाभाविक आहे ना. म्हणजे कोणी साधा माणूस पण सांगेल बाबा एमएससीबीचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा काही दोष नाही, वापरणाऱ्यांनी कसं वापरावं त्याच्या बुद्धीवर त्याचा परिणाम अवलंबून आहे. चैतन्य प्रत्येकामध्ये आहे, तो परमेश्वर प्रत्येकाच्या ठिकाणी स्थित आहे. तो प्राण्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, जनावरांमध्ये,
झाडाझुडपांमध्ये सगळ्यांकडे माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये तोच परमेश्वर, तेच चैतन्य, सगळं तेच आहे. पण आपल्या टीव्हीवर कोणती सिरियल बघावी ही त्या बघणाऱ्या माणसावर अवलंबून आहे. टीव्ही चॅनलवाल्यांचा काही दोष नाही. त्यामुळे जगात वाईट माणसं का आणि चांगली माणसं का हे त्यांच्या मनावरती अवलंबून आहे. तिथं त्या परमेश्वराचा किंवा चैतन्याचा काहीच संबंध नाही. चैतन्याचं काम एवढंच इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायची. होल्डरमधनं तुम्ही काय लावायचं तुमचा प्रश्न आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म का महत्वाचा आहे? कारण मनुष्याला ही बुद्धी आहे की त्या होल्डरमध्ये हात घालायचा का बल्ब लावायचा. जनावरांना माहित नाही, पशुपक्ष्यांना माहित नाही, झाडाझुडपांना माहित नाही काय करायचं. ते फक्त आपलं त्यांचं रुटीन फॉलो करत राहतात. आणि म्हणून मनुष्य जन्म हा एकमेव आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा ज्ञान मिळवून मूळ उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकता. आणि म्हणून मनुष्य जन्माला अतिशय महत्वाचं मानलेलं आहे. सो ज्या वेळेला असा कोणी प्रश्न विचारतं की हा माणूस म्हणजे तुम्ही म्हणता देव किंवा देव माणसात आहे, देव काय देवळात आहे का वगैरे वगैरे. अरे जो माणसात आहे तो दिसायला तर पाहिजे. आता सूर्य आकाशात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता सूर्याला बघायला काय आपण वरती आकाशात जातो का? नाही जात. एक तर खालनं बघतो किंवा त्याचं प्रतिबिंब पाहतो. आपल्याला कळतं की सूर्य आकाशात आहे म्हणून. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. आणि आपल्याला हेही कळत असतं की जर एखाद्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडत असेल, म्हणजे सूर्य आहे, तो चमकत सुद्धा असतो पाण्यावरती, परंतु ते पाणी म्हणजे काही सूर्य नाही. हे तितकंच खरं आहे. एखादी 10 मडकी ठेवली असतील पाण्याने भरून, तर 10ही मडक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसेल. 10 मडक्यांमध्ये 10 सूर्य दिसतील. म्हणून काय 10 सूर्य आहेत असं म्हणायचं? नाही. सूर्य एकच आहे. 10 मडक्यांमध्ये आहे. त्याची प्रतिबिंब 10 आहेत. परमेश्वर तेच सांगोपा. मी तो एकच आहे. तुम्हाला वेगवेगळा दिसतो. कारण आपली बुद्धी सामान्य आहे. आपल्याला वाटतं मडक्यातल्या सूर्य जो आहे तोच खरा आहे. मग ह्या मडक्यात एक सूर्य, त्या मडक्यात एक सूर्य, असे 10 सूर्य आहेत म्हणजे 10 परमेश्वर असले पाहिजेत. तो नाही. कारण वरती एकच आहे. आपल्या लिमिटेशन ज्या आहेत त्याच्यामुळे आपण एकमेकांमध्ये वाद घालत बसतो. सत्य वेगळंच आहे. म्हणून ते म्हणतात ना, सत्य किती असतं तर एक तुझं असतं, एक माझं असतं आणि एक खरं सत्य असतं. जे अल्टिमेट ट्रुथ असतं. मी काही म्हणल्याने ते अल्टिमेट काही बदलत नाही किंवा दुसऱ्याने समोरच्यानी काही म्हणल्याने ते अल्टिमेट बदलत. पण आमच्या पुरतं आमचं एक सत्य असतं. ते भगवंत इथं सांगतात. मी कोण आहे? तर मी ती एनर्जी आहे. आणि इट्स कशावरती अवलंबून आहे ती एनर्जी किती आहे? हो माझ्यात एनर्जी आहे, ऑल पॉवर इज विदिन यू. मग माझ्याकडनं का होत नाही? मला का जमत नाही? बाबा रे तुझं मन जरासं प्रॉब्लेमॅटिक आहे. ते मनाला जर तू हे बदलू शकलास, तुझं सामर्थ्य हे त्या मनामधनं जर तू तेवढं डेव्हलप करू शकलास, तर ते चैतन्य तुलाही तेवढीच शक्ती देणार आहे, जी त्या दुसऱ्या माणसाने. तुलाही तेच शक्य आहे, जे त्याला शक्य होऊ शकतं. तुला तुझे मनाचे विकार सोडायचे आहेत का? तुला तुझ्या इंद्रियांचे विषय सोडायचे आहेत का? तर तो तुला परमेश्वर तुला ते चैतन्य देईल. तो तिथंच आहे. सो अल्टिमेटली मन हे एक लेयर आहे, थर आहे. हा जर थर काढला तर आपल्याला तो प्रकाश 100% दिसणार आणि हेच मन इतकं चंचल आहे, की आपल्याला ते काढूनच देत नाही. आणि त्याला माहिती आहे त्याला काढणं म्हणजे त्याचा मृत्यू आहे. तो संपला की सगळाच खेळच संपला. रात्री झोपेत नाही का आपल्याला गाढ झोप लागल्यानंतर कसली स्वप्न आणि कसलं काय? कोण आहोत, कुठे झोपलोय, किती वेळ झोपलोय, कशाचीही सूधबूध नसते. का? कारण मनच नाहीये तिथं. जिथे मनच नाही तिथं अनुभव कसला? म्हणजे सामान्यतः बरोबर. जो आपण म्हणतो मला चांगली झोप लागली, मला असं स्वप्न पडलं आणि तसं. हे सगळं कोणाला कळतं? मनाला कळतं. मन नसलं तर आपण म्हणतो गाढ झोप लागली. मला कळलंच नाही कधी झोप लागली, किती वेळ झोपलो. आणि झोपेतनं उठल्यानंतर अरे बापरे! किती वेळ झोपलो माहितीच नाही. ही जी आपण अवस्था उपभोगतो, ही थोड्या अर्थानं त्या समाधीची एक ट्रायल आहे आपल्यासाठी, की काय होतं? आनंद मिळतो. झोप लागल्यानंतर खूप स्वप्न पडत असेल, रात्री चुळबुळ होत असेल, तर सकाळी उठल्यावर आपण म्हणतो, "काय राव डोळ्याला डोळाच लागला नाही." तीच झोप अतिशय गाढ लागली, की आपण म्हणतो, "काय मस्त झोप झाली." आनंद आहे. मन ज्यावेळेला शांत होतं, त्यावेळेला आनंदी आनंद आहे. ते आपल्याकडेच आहे. बाहेर कुठेच जायची आवश्यकता नाही. तेच भगवंत इथे सांगतात. पण भगवंत पुढे म्हटला, "प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवाम्या त्वमात्मयः." काय म्हणतो पुढे? पण हे सगळं जरी असलं, तरीही या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने मी प्रकट होत असतो. कारण जो मूळ आहे, जो टीव्ही आहे, त्या टीव्हीला चॉईस आहे. तो कुठलाही एल-ई-डी आहे शेवटी.
तो त्याच्या त्याच्या चॉईसने, म्हणजे एखाद्या पिक्चरचा डायरेक्टर असेल, तो डायरेक्टर त्याला हवी तशी गोष्ट बदलू शकतो. पण प्रेक्षक म्हणून मी नाही बदलू शकत गोष्ट. डायरेक्टरकडे ते चॉईस आहे, माझ्याकडे नाहीये. मी व्ह्यूअर आहे. मी पाहणारा आहे. तो करणार आहे. भगवंत करणार आहे, मी पाहणार आहे. मी फक्त फॉलो करतोय माझी कर्माची फळं. आणि तो या सगळ्याचा प्लॅनर आहे. प्लॅनर कधी काही करू शकतो. तो म्हणतो, "अच्छा इकडे जायचंय का?" इकडे रूपात प्रकट होतो. मडकी 10 वेगवेगळे, सूर्य एकच आहे, लक्षात ठेवा. या पाण्याने मडकं खाली भरलं, की त्याचं सूर्याचं प्रतिबिंब दिसलंच म्हणून समजा. पंचतंत्रातली गोष्ट नाही का, सिंहाला ससा कसा फसवतो आणि मारतो. सिंह फसला प्रतिबिंबाला. आपणही फसतो प्रतिबिंबाला. ज्या देवाकडे जाऊन खरं तर मन शुद्ध करून घ्यायचं असतं, त्या देवाकडे जाऊन आपण अशुद्ध होत राहिलो. स्वतःला फार मोठे म्हणायला लागतो. मग त्या देवावरती सत्ता गाजवायला लागतो, की देव माझ्या म्हणण्यानुसारच उठेल, मंदिर माझ्या म्हणण्यानुसारच चालू होईल, बंद होईल. लोकांनी असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. जे माझं मन शुद्ध करावं ह्यासाठी मी त्या देवाकडे गेलोय. मी तर सगळी अशुद्धताच वाढवत चाललोय. कारण प्रपंचाशिवाय हे मनाला सुखच वाटत नाही. तो बिचारा इंद्रिय विषयांनी आसुसलेला आहे. कुठे-कुठे मला सुख मिळेल. जरा कोणी चांगलं माझ्याविषयी बोलायला लागलं, वाह, 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 वाह! त्याच्याविषयी आपण लगेच चांगलं वागायला. का? कारण कान सुखावतो. कानाचा विषय आहे तो. कोणी मला हार-तुरे घालून सत्कार करायला लागलं, मोठी-मोठी वचनं माझ्याविषयी बोलायला लागले, माझे डोळे सुखावतात. वाह! मला मानपान मिळतोय. मन सुखावलं. ते खरं आहे का? अजिबात नाही. तो विकार आहे. देवाकडे ही गोष्ट आवश्यक आहे का? अजिबात नाही. हे सगळं सोडण्यासाठीच देवाकडे आलेलो आहे. आपण आपल्याच चुकांमधनं आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करत चाललोय. जर आपल्या आयुष्यात आपल्याला बदल घडवायचा असेल, तर स्वतःला बदलावं लागेल. कोणीतरी बाहेरचा येऊन मला बदलेल, मग मी बदलेल आणि मग माझं आयुष्य छान होईल, अशी जर संकल्पना असेल, तर तुम्ही वर्षानुवर्ष आशाळभूत नजरेने कोणाच्या तरी मदतीसाठी वाट बघत बसाल. आणि म्हणून स्वामी विवेकानंद परदेशी लोकांना का भावले? कारण परदेशी लोकं आपल्यालाही माहिती आहेत. ते जास्ती विश्वास सत्यावरती ठेवतात, भोळ्या-भाबड्यापणावर नाही. आणि आपली भारतीय लोकं जी आहेत, ती मनाने संवेदनशील आहेत. त्यांना जर तुम्ही म्हटला ना, या दगडात देव आहे, की ते तिकडे रोज जाऊन देवाला शेंदूर वाहतील, काय फुलं वाहतील, अगरबत्त्या लावतील, सगळं लावतील. संवेदनशील मन आहे भारतीय मन. पण परदेशी लोकं म्हणतील, "कशावरनं इथं देव आहे? प्रूव्ह करा." ते नाही असं सहसा सहजी काही ऐकणार नाहीत आपलं. मग ज्यावेळेला स्वामीजींनी हे सांगितलं, की येस, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, पण तुम्ही म्हणजे कोण? हे त्यांनी डिफाईन केलं. आणि म्हणून स्वामीजींनी खऱ्या अर्थाने भारतीय ज्ञान जे आहे, ते परदेशाच्या लोकांना सांगितलं. त्यांना ते पटलं आणि त्यांनी ते जगलं. आपली लोकं त्या ज्ञानाकडे वळली पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. पण शेवटी माऊली म्हणले तसे, ज्याचे डोळेच फुटले आहेत, म्हणजे ज्याला दृष्टीच नाही, त्याच्यासमोर कितीही तुम्ही चांगलं दाखवलं तरी त्याला काय उपयोग आहे? त्या कावळ्यासारखं आपलं होईल. कावळ्याला रात्री दिसत नाही आणि त्याच्यासमोर सगळं छान-छान गोष्टी द्यायच्या. तसं ज्याला गरजच नाही, मग मी कितीही ओरडून सांगितलं, की "अरे असं कर, असं कर, असं व्हायला पाहिजे, तसं करा." नाही करणार तो. मग अशासमोर जाऊन आपला वेळ का वाया घालवायचा? असं माऊली म्हणतात बरं, मी नाही म्हणत. म्हणून भगवद्गीता ही आपल्या आयुष्यासाठी का महत्वाची आहे? कारण ती आपलं आयुष्य बदलून टाकते. आणि हे आयुष्य म्हणजे बदलून टाकते म्हणजे काय? ग्रोथ. पुढे नेत राहते आणि पुढे म्हणजे काय? हा मनुष्य जन्म सार्थकी लागायला लागतो. की ज्या कारणासाठी आपण ह्या जन्माला आलेलो आहोत. अदरवाईज पुढे भगवंतांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. हे जर नाही केलं, तर काय होणार आहे? जर मनातली रजोवृत्ती, तामसिक वृत्ती जर वाढ असेल, पुढचे जन्म पशु, पक्षी, जनावर, झाड, वेली कशातही मिळेल. तुम्ही खात्रीने सांगू शकत नाही माझा पुढचा जन्म कसा असेल. आणि हे मला ते आपण वेगवेगळ्या ग्रंथातही, गुरुचरित्रातही वाचतो. की आज तुम्ही कोणत्या जन्मात जन्माला आलात त्याचा अहंकार करत बसू नका. जर चुकीचं वागलात तर पुन्हा तुमची अधोगती होऊ शकते. नथिंग इज परमनंट. म्हणून ही गीता आपल्या आयुष्यात असावी आणि हा प्रयत्न स्वयंप्रेरकच्या माध्यमातून सदैव आपल्यासाठी सुरू आहे.
हे आपल्या प्रत्येकाचं, तुमचं, माझं, प्रत्येकाचा हा प्रवास अतिशय सुंदर व्हावा आणि ह्या सुंदरतेच्या दृष्टिकोनातनं आपलं जीवन समृद्ध व्हावं. आपल्या आयुष्यातले जे काही प्रश्न म्हणून असतील, हे प्रश्न सुटावेत न सुटावेत हा वेगळा प्रश्न आहे. पण त्या प्रश्नांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन जर बदलला, माझं मन जर शुद्ध होत गेलं, माझे मन जर निर्विकार होत गेलं, तर 100% माझं आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य हे माझ्याकडे आहे आणि ते बदलता येऊ शकतं. तो असा थोडासा व्यावहारिक दृष्टिकोनातनं आपण हा प्रयोग किंवा प्रयत्न समजावून घ्यायचा प्रयत्न केला. पुढचे 2 श्लोक आपल्या सगळ्यांना परिचित असलेले पुढच्या शनिवारी आपण घेणार आहोत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा जो श्लोक भगवंतांनी सांगितलाय, जो सर्वत्र आपल्याला परिचित आहे. गीता म्हणला की हा श्लोक हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. तेच 2 श्लोक पुढे भगवंत आपल्याला सांगणार आहे, की नेमकं मी का येतो? मी काय करतो? माझा रोल नेमकं ह्या सगळ्या सिस्टम मधला काय आहे? असो, अधिक वेळ आपला घेत नाही, पण आज इथेच थांबतो.